नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्ष म्हणजे आपल्या जीवनाचा एक वेगळा नवीन अध्याय. आणि नवीन वर्षामध्ये प्रत्येकजण वेगवेगळे संकल्प घेतो आणि त्या संकल्पपूर्तीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. आरोग्याचा संकल्प असेल किंवा कोणाचा आर्थिक संकल्प असेल, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळा संकल्प हा घेत असतो. परंतु आपल्यावरती जर का महाराजांची कृपा हवी असेल तर आपल्याला महाराजांच्या सेवेचा, भक्तीचा देखील संकल्प घ्यावा लागणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण नवीन वर्षामध्ये कशा पद्धतीने करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहण्यासाठी ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणं होणार नाही ते अजून देखील वेगवेगळे संकल्प हे घेऊ शकता. संकल्प असा घेऊ शकता की तुम्ही श्री गजानन महाराजांच्या नामस्मरणाचा संकल्प घेऊ शकता. आता नामस्मरण तुम्ही महाराजांच्या चरणी वर्षभरामध्ये तुम्ही असा देखील संकल्प घेऊ शकता की एवढा नामस्मरण मला महाराजांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. मग ते 1 लाख असेल किंवा अनेक जण भरपूर जप करतात, म्हणजे तसा देखील तुम्ही संकल्प घेऊ शकता. किंवा तुम्ही लिखित नामजपाचा संकल्प घेऊ शकता. किंवा आता महाराजांचा प्रगट दिन येणार आहे, तोपर्यंत मी 1 महिन्यामध्ये 1 जानेवारीपासून सुरुवात करेल आणि प्रगट दिनापर्यंत महाराजांच्या चरणाशी एवढा मंत्र जप अर्पण करेल. महाराजांचा प्रगट दिन 8 फेब्रुवारीला आहे, तर तुम्ही 1 जानेवारीपासून तर 8 फेब्रुवारीपर्यंतचा तुम्ही संकल्प घेऊ शकता की मी चरणाशी मी एवढं नामस्मरण अर्पण करेन. म्हणजे 51,000 असेल, 11,000 असेल किंवा 21,000 असेल किंवा 5,000 असेल, तुमच्या इच्छेने जेवढा तुम्हाला मंत्र जप महाराजांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. तुम्ही 1 जानेवारीपासून संकल्पयुक्त सेवा देखील तुम्ही प्रगट दिनापर्यंत करू शकता. किंवा कुणाला वर्षभरासाठी महाराजांच्या चरणाशी मंत्र जप अर्पण करायचं आहे, तसं देखील तुम्ही करू शकता. नामस्मरण तुम्ही अर्पण करू शकता. त्यामध्ये तुम्ही लिखित देखील करू शकता किंवा तुम्ही माळीवरती घेऊन किंवा चालत बोलत असताना देखील तुम्ही तसं करू शकता. म्हणजे लिखित नामजप जर का करायचं असेल तर तुम्ही काउंटिंग त्यामध्ये करू शकता की किती आपला नामजप झाला आहे. किंवा ज्यांना माळीवरती नामजप करायचं आहे मग ते काउंट होणारच आहे की आपण दिवसभरामध्ये किती माळी घेतल्या आणि मग आपला किती नामजप हा झाला आहे. परंतु आता ज्यांना वेळच नाही, जे लिखित नामजप देखील करू शकत नाही, बसू देखील शकत नाही, माळी देखील घेऊ शकत नाही, तर मग त्यांनी तुम्ही चालता बोलता तुम्ही नामस्मरण करू शकता. आणि आवर्जून महाराजांचं नामस्मरणही करावं, कारण की महाराजांची कृपादृष्टी जर का आपल्यावरती हवी असेल तर महाराजांचं नामस्मरण करावं लागेल, नामजप हा करावा लागेल. त्यामुळे तुम्ही या तिन्हीपैकी कुठलीही एका पद्धतीने महाराजांच्या चरणाशी नामजप अर्पण करण्याचा तुम्ही संकल्प घेऊ शकता. या नवीन वर्षामध्ये तुम्ही प्रगट दिनापर्यंतचा घ्या किंवा मग पूर्ण वर्षभर देखील तुम्ही महाराजांचं नामस्मरण करण्याचा संकल्प घेऊ शकता. किंवा ज्यांना संकल्प घ्यायचा नसेल, ते ज्यांना चालता बोलता किंवा माळीवरती देखील तुम्ही संकल्प न घेता देखील तुम्ही महाराजांच्या चरणाशी सेवा अर्पण करू शकता. आता आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही बदल देखील करायचे आहे, जेणेकरून महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती होईल. नवीन वर्षामध्ये आपण खूप वेगवेगळे संकल्प करत असतो, जसं की आरोग्यविषयक असतील किंवा आर्थिकदृष्ट्या असतील. त्यासोबतच आपण हा देखील संकल्प करायला हवा की आपल्या मनावरती देखील एक संयम असायला हवं. संयम मनावरती असले की मन शांत राहते किंवा आपल्या मनामध्ये एक शांतता येते, आनंद येतो आणि समोरच्याला आपण माफ करण्याची देखील सवय आपल्यामध्ये येते की जे झालं ते सोडून द्यायचं. म्हणजे जो भूतकाळ आहे तो आपला भूतकाळ आपण विसरून जायचा. मागच्या वर्षामध्ये झालं असेल ते परत उगाळायचं नाही, ते सगळं सोडून द्यायचं आणि आपल्या नवीन आयुष्याला आपण सुरुवात करू शकतो. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की नवीन वर्ष म्हणजे आपला एक नवीन अध्याय असतो, आपल्या जीवनाचा एक नवीन चॅप्टर आपण ओपन करत असतो. त्यामुळे मागच्या वर्षी किंवा मागच्या भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या सगळ्या सोडून द्यायच्या. म्हणजे खास करून आपण आनंदाच्या सुखाच्या गोष्टी सोडून देतो आणि थोडंफार कुठे जर का काही वाईट झालं असेल किंवा कुठं आपलं मन दुखलं असेल किंवा आपण कुठे निगेटिव्ह एखादी गोष्ट घडली असेल तीच आपल्या लक्षात राहते, परंतु तीच खास करून आपल्याला सोडायची आहे. जे झालं ते सोडून द्यायचं. आपण म्हणतो ना, जे झालं ते गंगेला मिळालं, तर तसंच सेम एक्झॅक्टली आपण जे झालं ते सोडून द्यायचं आणि नवीन आयुष्यामध्ये आपण नवीन गोष्टी शिकण्याचा किंवा नवीन गोष्टी करण्याचा, महाराजांच्या सेवेचा जर का आपण संकल्प घेतला तर नक्कीच येणारं जे नवीन वर्ष आहे ते खूप छान जाणार आहे, आनंदात जाणार आहे आणि महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती राहणार आहे. कारण की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला माफ करतो किंवा काही झालेल्या गोष्टी सोडून देतो तेव्हा आपलं मन साफ होते, निर्मळ होते, आपलं मन स्वच्छ होते आणि आपल्या मनामध्ये काही द्वेष राहत नाही. जे आपले जे विकार असतात, समजा द्वेष नाही, मत्सर नाही, कोणाबद्दल राग नाही, तक्रार नाही, ह्या सगळ्या गोष्टी जर का आपल्या मनामध्ये नसतील तर महाराजांची कृपादृष्टी नक्कीच आपल्यावरती होते. त्यामुळे आपण या वर्षामध्ये नक्कीच असे संकल्प करायला हवे. त्यासोबतच आपण ज्यांच्यासोबत राहतो, ज्यांच्या संगतीमध्ये आपण राहतो, जर चांगले लोक असतील तर नक्कीच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू करायला हव्या. परंतु जर समजा
आपल्याला त्या पटणार नसतील किंवा कुणी जर का भक्ती मार्गामध्ये नसेल तर नक्कीच आपण त्यांच्यासोबत म्हणजे संबंध तोडायचे असं नाही, परंतु आपण कमीत कमी त्या व्यक्तीच्या सोबत कॉन्टॅक्ट ठेवावा. आणि जे व्यक्ती चांगले आहेत किंवा ज्या व्यक्ती महाराजांची भक्ती करतात किंवा जे मुळातच भक्त आहेत त्या व्यक्तीच्या संपर्कात जर का गेलो ना आपण, तर आपली जी भक्ती आहे ती पुष्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला वातावरण देखील तसंच मिळते. आपण त्या गोष्टीमध्ये आपण त्याच गोष्टी आपल्याकडून बोलल्या जातात आणि सतत मग आपल्या मनावरती त्या बिंबवल्या जातात. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण जे बघतो जे ऐकतो तेच आपल्या कृतीमध्ये येते. सेम एक्झॅक्टली तसंच की आपण ज्या लोकांच्या सोबत मैत्री करतो किंवा बोलत असतो, मग आपले शेजारी असो कोणी असो, तर भक्तिमय व्यक्ती असतील तर आपण आवर्जून त्यांच्यासोबत मैत्री वाढवायला हवी, त्यांच्यासोबत बोलणं चालणं वाढवायला हवं. कारण आपल्याला देखील मग अजून ज्ञान प्राप्त होते. त्यांच्या दृष्टिकोनातून देखील आपण जग बघायला सुरुवात करतो. नक्कीच आपण या नवीन येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या संगतीमध्ये आपल्या सोबतीमध्ये देखील सुधार करायला हवा. जर का तुम्हाला कोणी भेटलं नाही तर मग बोलायचं सगळ्यांच्या सोबत, परंतु करायचं आपल्या मनाचं. म्हणजे आपण आपल्या एकांतामध्ये आपल्या स्वतःला थोडासा स्पेस द्यायचा, आपण स्वतःला थोडंसं ओळखायचं, आपण महाराजांची भक्ती करायची. महाराजांच्या बद्दल काही जर का गोष्टी तुम्हाला नव्याने काही कुठून कळत असतील ते बघायचं, वाचायचं. महाराजांच्या लीला कशा आहेत त्या बघायच्या, थोडासा नामस्मरण करण्यासाठी वेळ द्यायचा. भरपूर जण असे असतात की वाचायला वेळ मिळत नाही, नामस्मरण करायला वेळ मिळत नाही, तर आपला वेळ कुठे जातोय हे जर का आपल्याला थोडंसं जर का समजलं ना की आपला वेळ जास्तीत जास्त मोबाईलमध्ये बघण्यामध्ये जातो का कुणासोबत गप्पा करण्यामध्ये जातो किंवा मग कुठेतरी बाहेर आपण गेलो आहे त्यामध्ये गेला किंवा समजा आपण बायकांच्या सोबत गप्पा करत बसले यामध्ये आपला वेळ जात असेल तर मग आपण थोडंसं स्वतःला कंट्रोल करायला हवं. आपल्यावरती थोडंसं डिसिप्लिन आपण स्वतःच लावायला हवं आणि आपल्या जीवनासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, म्हणजे आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे, आपली भक्ती महत्त्वाची आहे, आपलं घर महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टींवर जर का आपण कॉन्सन्ट्रेशन केलं ना तर जीवन खूप सुंदर आणि छान होते. आणि स्वतःलाच मग समजायला लागते की आपण फुकटच वेळ तिथे वाया घातला आहे. त्यामुळे एक दिवसभरामध्ये आपण 15 मिनिटं अर्धा तास महाराजांच्या सेवेसाठी नक्कीच द्यायला हवं. म्हणजे नवीन वर्षामध्ये आवर्जून असा आपण संकल्प करायला हवा की मी दिवसभरामधले 15 मिनिटं किंवा अर्धा तास मी माझ्या नामस्मरणासाठी देणार आहे किंवा मी ग्रंथ वाचण्यासाठी देणार आहे. आता मी तुम्हाला अजून एक श्री गजानन विजय ग्रंथ ज्यांच्याकडून वाचनच होत नाही, ज्यांना जे वेळच नाही, त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही गजानन विजय ग्रंथाचे तुम्ही जर का तुमच्याकडून रोज एक अध्याय घेणं होत नसेल, म्हणजे आता भरपूर जणांकडून एक अध्याय घेणं होत नाही, तसं पाहिलं तर 15 ते 20 मिनिटं लागतात, त्यापेक्षा वेळ लागत नाही. परंतु आता तेवढाही वेळ देऊ शकत नाही, बसू शकत नाही, तर मग तुम्ही एक 2 पेजेस जरी रोजचे वाचले ना तरी खूप आहे. कारण त्यातून देखील आपली भक्ती पुष्ट व्हायला सुरुवात होते, आपल्याला त्या ग्रंथाची ओळख होते, महाराजांच्या लीला कशा आहेत त्या आपल्याला समजायला सुरुवात होते. मग हळूहळू तुम्हाला स्वतःलाच एवढा इंटरेस्ट यायला लागेल की एकदा जो श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो त्याला आयुष्यामध्ये पुन्हा कधीही कशाची चिंता राहत नाही आणि तो ग्रंथ वाचल्याशिवाय त्याचं मन देखील भरत नाही. त्यामुळे मी स्वतःहून तुम्हाला सांगते की माझे एवढे पारायण झालेले आहे श्री गजानन विजय ग्रंथाचे, परंतु तरी मला भरपूर वेळेस श्री गजानन विजय ग्रंथ वाचायची इच्छा होते आणि किती जरी वेळेस वाचला तरी सुद्धा मला तो ग्रंथ नवीनच भासतो, महाराजांच्या लीला नवीनच भासतात. त्यामुळे आपण थोड्याने जर का सुरुवात केली तर आपल्याला गोडी निर्माण होईल, आवड निर्माण होईल. मग तुम्ही भले श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करा किंवा तुम्ही नामस्मरण करा गजानन महाराजांचं, आपल्याला हळूहळू त्या गोष्टीमध्ये गोडी निर्माण व्हायला लागते. मग तुमची कुठली दुसरी इष्टदैवत असेल, तुम्हाला कृष्णाची भक्ती करायची आहे, महादेवांची भक्ती करायची आहे, विठ्ठलाची भक्ती करायची आहे, तुम्हाला कुणाची जरी भक्ती करायची असली तरी सुद्धा आपण हळूहळू जर का सुरुवात केली तर आपल्याला नक्कीच त्यामध्ये इंटरेस्ट यायला लागतो, त्यामध्ये आपल्याला यश यायला लागते. त्यामुळे आपण हळूहळूच या सगळ्या गोष्टीची सुरुवात करायला हवी. भक्तीमध्ये करण्यासारखं खूप आहे, परंतु आपण एवढ्या सगळ्या गोष्टी, आपण प्रापंचिक लोक आहोत, आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे आपण हळूहळू जर का स्टेप बाय स्टेप गेलो तर नक्कीच आपल्या सगळे काम व्यवस्थित होतात. म्हणजे आपल्या घरातलेही देखील काम होते, तुम्ही जॉब करत असेल तुमचं जॉबचे देखील होते आणि आपली भक्ती देखील करणं होते. त्यामुळे हळूहळू थोड्या गोष्टीने आपण पुढे जात राहावं, थोडं पाऊल आपण टाकत राहावं आणि नवीन वर्ष येणारच आहे. त्यामुळे आपण तसा संकल्प घेऊन जर का आपण कुठल्या गोष्टीला सुरुवात केली तर नक्कीच आपली इच्छापूर्ती देखील होईल आणि आपला संकल्प देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे या नवीन वर्षामध्ये तुम्ही श्री गजानन महाराजांचा पारायणाचा संकल्प घ्या, नामस्मरणाचा संकल्प घ्या. नामस्मरण तुम्ही लिखित स्वरूपामध्ये करू शकता किंवा माळीवरती करू शकता किंवा चालता बोलता करू शकता. तेव्हा तुम्ही संकल्प घ्या, त्यासोबतच संयम देखील स्वतःमध्ये ठेवायचा आहे. शांततेने संयमाने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत.
म्हणजे असं नाही की आपण 10 दिवस किंवा 20 दिवस नामजप केला लगेचच आपल्याला चमत्कार दिसेल. स्वतःवरती संयम ठेवायचा आहे, संयमाने सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि संयम जिथे असला, शांतता जिथे असली तिथे सगळं काही पूर्ण होते. भलेही काही जणांच्या बाबतीत लेट होईल, परंतु लेट पण थेट होईल. त्यामुळे आपण अतिशय शांततेने संयमाने महाराजांची भक्तीही करायला हवी. त्यासोबतच महाराजांच्या बद्दल नक्कीच आपल्या मनामध्ये कृतज्ञता असायला हवी की महाराजांनी आतापर्यंत जे काही दिलं आहे ते खूप छान दिलं आहे आणि इथून पुढेही महाराज जे देतील ते माझ्यासाठी चांगलंच देतील. त्यामुळे नवीन वर्षामध्ये महाराजांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची नक्कीच सवय लावा. झोपण्याच्या अगोदर महाराजांच्या चरणाशी तुम्ही नक्कीच नवीन वर्षापासून सुरुवात करा की मी कृतज्ञता महाराजांच्या चरणी रोज अर्पण करेल की आजचा दिवस महाराज तुम्ही खूप छान घालवलेला आहे. जे काही झालं आहे ते तुमच्याच इच्छेने झालं आहे. समजा जे काही चांगलं झालं आहे ते तुमच्याच इच्छेने झालं आहे, काही कुठे मनाच्या विरुद्ध झालं ते देखील तुमच्याच इच्छेने झालं आहे, तुमचीच कृपा माझ्यावरती आहे. अशा पद्धतीने जर का आपण नवीन वर्षामध्ये संकल्प घेतले, अतिशय छोटे छोटे आणि साधे साधे संकल्प आहेत ते, परंतु तरी देखील आपलं जीवन नक्कीच बदलायला सुरुवात होणार आहे. महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.